जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। काढणीला आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय। निर्यातक्षम केळीवर वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असताना अचानक आलेल्या नुकसानीनं बळीराजा अक्षरशः हतबल झालाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात असलेलं अंतुर्ली गाव, या अंतुर्ली गावात मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केळी या ठिकाणाहून केली जात। उपासमारीची वेळ या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नेमका काय प्रकार आहे, कशी घटना आहे, आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत काही शेतकरी जुडलेले आहेत। हे जे झालेलं नुकसान आहे हे आम्हाला शेतीमधून शेती साफ करण्यासाठीचा खर्च आम्हाला या ठिकाणी येणार आहे, शेत परत क्लिअर करण्याचा। आज या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचं नुकसान डोळ्यासमोर बघताना निश्चितच दुःख होते। आता ह्या काल झालेल्या वादळामुळे 100% नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, तो कधीच भरून निघणार नाही। पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाने शेतकऱ्यांना पूर्ण त्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। हेक्टरी मध्य प्रदेशने त्यांनी निधी दिलेला आहे, तो निधी कमीत कमी महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिला पाहिजे हीच अपेक्षा आहे। किती 2,20,000 हेक्टरी त्यांनी दिलेला आहे मध्य प्रदेशमध्ये, तोही महाराष्ट्राने जर दिला तर चंद्रकांत पाटील प्रयत्न करताच आहे, पण तात्काळ मिळावी ना। हा माल माहीत पिकून काहीतरी पेरला पाहिजे, काहीतरी खायला मिळालं पाहिजे, हीच आमची भावना आहे। मध्य प्रदेश सरकारने जो हेक्टरी 2,20,000 रुपयाची मदत हेक्टरी केलेली आहे, तशीच मदत आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना करावी अशी मागणी या आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे आणि शेतकरी मोठा हतबल झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।